शिर्डीमध्ये सीएनजी पंप चालकाची महिलेला मारहाण करण्यात आली आहे। गॅस भरण्यावरून जाब विचारल्याने मारहाण करण्यात आली। आरोपी विरोधात आता शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईमध्ये परतणाऱ्या भाविकांना सावळी विहीर येथे मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात आता शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमचा नंबर असताना दुसऱ्या गाडीत गॅस का भरतात असा जाब विचारल्याने मारहाण केल्याचं समजतंय। सीएनजी पंप मालकासह कर्मचाऱ्यांनी महिला भाविकाला मारहाण केलेली आहे। या संदर्भात आता पंप चालक मालक योगेश जपे, कर्मचारी विशाल सोनवणे, आकाश अभोरे यांच्या विरोधामध्ये आता शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे आपल्यासोबत जोडलेले आहेत। गोविंद, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर साईंच्या शिर्डीमध्ये देशभरातून भाविक येतात दर्शनासाठी। मात्र आलेल्या भाविकांना जर साईंच्या शिर्डी परिसरामध्ये अशी जर वागणूक मिळाली आणि अशी जर मारहाण होत असेल तर अगदी निंदनीय गोष्ट जी आहे ती या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। शिर्डीच्या परिसरामध्ये अगदी या घटनेचा निषेध जो आहे तो करण्यात येत आहे। येथील जे महिला भाविक असेल आणि त्यांचं कुटुंब असेल त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं मनभावे दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर शिर्डीजवळ सावळी विहीर या ठिकाणी सीएनजी गॅस भरण्यासाठी ते पंपावर गेले असता त्या ठिकाणी आमचा नंबर असताना तुम्ही दुसऱ्या गाडीमध्ये का गॅस भरला हा जाब जो आहे तो पंप चालक आणि तेथील कर्मचाऱ्यांना विचारला। मात्र हा जाब विचारल्याचा राग आल्यावरून पंप चालक आणि जो पंप मालक आहे आणि तेथील कर्मचाऱ्यांनी थेट महिलावर हल्ला चढवला आणि तिच्या सोबत असलेल्या पुरुषावर देखील हल्ला चढवला। संबंधित जी घटना आहे ती मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली, ती घटना जी आहे ती समोर आली आणि संबंधित घटनेबद्दल त्या महिलेने जे आहे ते शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून संबंधित 3 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।